घरच्यांसाठी किंवा खास करून मुलांसाठी कुठलाही पदार्थ बनवताना आपल्या डोक्यात नेहमी विचार येतो की हा पदार्थ पौष्टिक आहे का? आणि पौष्टिक जरी असला तरी तो मुलांना किंवा बाकीच्यांना आवडेल का? आज आपण अतिशय पौष्टिक हाय प्रोटीन असे पनीरचे पराठे बनवतोय. याआधी तुम्ही बऱ्याचदा पनीरचे पराठे बनवले असतील, पण हे आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने पराठे बनवतोय आणि मी 100% गॅरंटी देते हे पराठे घरी सगळ्यांना, मुलांनाही नक्कीच खूप आवडतील. तर या पराठ्यासोबत आज आपण मस्त चटपटीत अशी चटणी बनवतोय. एका बाजूला दूध गरम होतंय, तोपर्यंत आपण मस्त चटपटीत चटणी बनवण्यासाठीची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 कांदा घेतला आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. मोठे मोठे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. छान पिकलेले टोमॅटो असले पाहिजेत. हे दोन्ही कट करून घेतल्यानंतर दूध मी एका बाजूला गरम व्हायला ठेवते आहे. आता दूध वर येतं आहे तोपर्यंत इथे मी चटणीची तयारी करून घेते आहे. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे फक्त. तेल गरम झालं की त्यामध्ये लसणाच्या कुड्या घालायच्या आहेत. 6 ते 7 अख्खाच लसूण घातलेला आहे मी इथे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. लाल सुकी मिरची घेतली आहे मी इथे. काश्मीरी मिरची आहे, याच्यामुळे तिखटपणा जास्ती येत नाही, पण कलर खूप सुंदर असा येतो चटणीला. हे सगळं 1 मिनिट आपल्याला लो हीटवरती परतून घ्यायचं आहे, लसणाचा हलकासा कलर बदलेपर्यंत. 1 कांदा घालते मी यामध्ये. कांद्याचा देखील थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. कांद्याचा थोडासा कलर बदलला आहे. यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. 2 लाल छान पिकलेले टोमॅटो घालायचे आहेत. याच्यावरती मीठ घालायचं आहे चवीनुसार, म्हणजे टोमॅटो लवकर छान सॉफ्ट होईल. टोमॅटो आता परतून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे लगेचच तो सॉफ्ट होतो. हाय हीटवरती मी हे सगळं परतून घेते आहे. जसजसं शिजेल तसतसं इथे टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे, व्यवस्थित मी इथे परतून घेतला आहे. आता मी याचा गॅस बंद करते आहे आणि हे पूर्ण थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. दुधाला देखील उकळी यायला लागली आहे. हे सगळं आता मी मिक्स करून घेते आहे. गॅसची हीट आपल्याला लो हीटवरती ठेवायची आहे. यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर, थोडीशी बारीक कट केलेली पुदिन्याची पानं, 1 चमचा चिली फ्लेक्स नसतील तर लाल सुकी मिरची मिक्सरला थोडीशी फिरवून त्यामध्ये घालू शकता. ओरिगॅनो घातलेला आहे किंवा मिक्स हर्ब्स यामध्ये घातलेले आहेत अर्धा चमचा. अर्धा छोटा चमचा जिरे घातलेत मी यामध्ये आणि 1 मोठा चमचा कसुरी मेथी घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे. 1 मोठा चमचा सुरुवातीला मी यामध्ये व्हिनेगर घातला आहे आणि अजून 1 चमचा मी यामध्ये घालते आहे. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस 1 ते 2 चमचे तुम्ही यामध्ये घालू शकता. दूध फाडण्यासाठी इथे मी व्हिनेगरचा वापर केला आहे, पण सेम असंच लिंबाच्या रसाने देखील दूध फाटलं जातं. त्यामुळे व्हिनेगर नसेल तर अजिबात काही टेन्शन नाही, लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता. दूध व्यवस्थित फाटलं आहे, यातलं पाणी वेगळं झालं आहे इथे आपण पाहताय. आता जोपर्यंत यापासून पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालावा लागेल. पण 2 चमचे व्हिनेगरमध्ये हे व्यवस्थित फाटलं आहे, त्यामुळे अजून मी यामध्ये आता घालणार नाही आहे. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे एक गाळणी घेतली आहे. या गाळणीमध्ये हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे, म्हणजे याचं जे पाणी आहे ते वेगळं होईल आणि त्यातलं पनीर आपल्याला वेगळं होईल. हे पनीर आपल्याला लागणार आहे. कढईला जे पनीर चिकटलं आहे ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे जे गाळून घेतलेलं जे पाणी आहे ते पाणी फेकून न देता आपल्याला याचा पुढे वापर करायचा आहे. आता हे पनीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसाची चव राहू शकते, आंबटपणा राहू शकतो. त्यामुळे 2 ते 3 वेळा हे पनीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दाबून दाबून त्यातलं पाणी काढायचं, म्हणजे ते व्यवस्थित स्वच्छ होईल. पनीर पराठा किंवा पनीर बनवायचं म्हटलं की हे जे आपण पाणी गाळून काढलेलं पनीर आहे हे आपल्याला बांधून 1-2 तासासाठी बाजूला ठेवायला लागतं. पण असं काहीही न करता डायरेक्ट आपण हे पनीर वापरणार आहे, म्हणजे झटपट ही प्रोसेस आपली बनवून तयार होते. आता हे जे पनीर आहे यामध्ये आपल्याला 2 कप गहू पीठ घालायचं आहे. एवढ्या पनीरसाठी इथे मी 1.5 कप गहू पीठ घेतलं आहे. पण जर नंतर कमी वाटलं किंवा पनीर ओलसर वाटलं तर अजून यामध्ये गहू पीठ आपण घालू शकतो.
यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. बाकी सगळे मसाले आपण अगोदर घातलेले आहेत, त्यामुळे अजून काहीही घालण्याची गरज नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद यामध्ये घालू शकता. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मळत असताना, मिक्स करत असताना यामध्ये जे आपण पनीरचं पाणी काढून ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये घालायचं आहे. पण सुरुवातीला माझ्या लक्षात नसल्यामुळे ते पाणी मी अगोदरच फेकून दिलं, त्यामुळे इथे मी आता साध्या पाण्याचा वापर करते आहे. छान मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. याचे आपल्याला पराठे लाटायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला घट्ट किंवा सैलसर जसं हवं आहे त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त हे पीठ मळत असताना व्यवस्थित त्याला अशा पद्धतीने मळून मळून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये जे पनीर आहे ते पनीर आणि गहू पीठ छान एकजीव झालं पाहिजे. हे व्यवस्थित असं मिक्स झालं की छान त्याचा गोळा होतो मऊसूत असा, मध्ये मध्ये पनीरचे कण राहत नाहीत. अशा पद्धतीने मी इथे हे पीठ मळून घेतलं आहे. आता हे आपल्याला याच्यावरती थोडंसं मी तेल लावून घेते आहे आणि 5 ते 10 मिनिटे थोडंसं हे भिजण्यासाठी बाजूला ठेवते आहे. चटणीसाठी जे हे साहित्य आपण थंड होण्यासाठी ठेवलं होतं ते आता पूर्ण थंड झालं आहे. हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि हे आपल्याला छान असं स्मूथ वाटून घ्यायचं आहे. छान क्रीमी असं मी हे वाटून घेतलं आहे. आता एका पॅनमध्ये फक्त 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली गेली पाहिजे. 3-4 कढीपत्त्याची पानं आणि 3-4 लसूण पाकळ्या मी थोड्याशा चिरून घेतलेल्या आहेत उभ्या उभ्या, त्या देखील यामध्ये घालायच्या आहेत. आणि हे सगळं 1 मिनिट लो हीटवरती परतून घ्यायचं. याचा हलकासा कलर बदलला की जे आपण वाटण बनवलं आहे, जी चटणी बनवली आहे ती यामध्ये घालायची आहे. पटकन आपल्याला 1 मिनिट हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी लो हीटवरती मी ठेवला आहे. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा साखर घालते आहे, कारण याची आंबट चव थोडीशी बॅलन्स होण्यासाठी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लो हीटवरती फक्त 2 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. याला मस्त असं साईडनी तेल सुटलं, इथे आपण पाहताय. मस्त चटपटीत अशी चटणी आपली तयार आहे. 8 ते 10 मिनिटे झाली आहेत. पीठ आपलं छान असं भिजलं आहे. आता हे परत एकदा आपल्याला थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे. छान असं मळून घ्यायचं आहे. आता यातला एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे. जास्त मोठं मी चपातीसारखं लाटत नाही आहे. छोटे छोटे याचे पराठे लाटून घेणार आहे. गहू पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पीठ लावायचं आहे. इतर वेळी आपण जेव्हा पनीर पराठे बनवतो तेव्हा ते पनीर बांधून ठेवावं लागतं 1-2 तास. मग ते पनीर आपल्याला त्याचं स्टफिंग बनवावं लागतं. त्या स्टफिंगमध्ये मसाले घालायचे आणि मग ते स्टफिंग कणकेमध्ये भरून आपल्याला त्याचा पराठा लाटायचा. इथे मी हा पराठा एकदम झटपट असा बनवला आहे. कोणीही बनवू शकेल एवढी साधी सोपी रेसिपी आहे. तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. छान पातळ असा पराठा लाटून घेतला आहे. जास्त जाड लाटण्याची गरज नाही आहे. अगदी पातळ लाटला तरी देखील हा पराठा सकाळी बनवून संध्याकाळपर्यंत मऊसूत असाच राहतो. याच्यावरती मी तूप लावते आहे. तुपामुळे खमंग छान चव लागते. नसेल आवडत तर तेल लावलं तरी चालेल. दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग हा पराठा लाटून घ्यायचा आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. 100% मुलांना नक्कीच आवडेल. मुलांच्या किंवा मोठ्यांच्या टिफिनमध्ये तुम्ही हा पराठा देऊ शकता. अतिशय पौष्टिक आहे. त्याच्यासोबत मस्त आपण चटपटीत अशी चटणी देखील बनवली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका मस्त नवीन आणि पौष्टिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.